या कामाने इतिहास सगळ्यांनी जाणून घेतला पाहिजे, त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. जय श्रीराम पब्लिक सर्वायवर आपण सकाळी निघालो होतो फिरायला. त्यासाठी आपला भाऊ पण आला होता नाशिकवरून. पहिले तर आपण आपल्या गाडीमध्ये इंधन भरून पूर्ण आपली गाडी फुल करून घेतली. आता गाडीचं इंधन भरलं म्हटल्यानंतर आपल्यात पण इंधन म्हणजे आपल्याला पण नाश्ता करायचा होता म्हणून आपण नाश्ता करायला थांबलो होतो. आपण आपल्या लोकेशनवर चाललो होतो. जाता जाता आपल्याला एवढी भारी गोष्ट दिसली ना, आणि ती गोष्ट पाहून तुम्हाला पण अंदाज दिला आपण चाललो कुठं होतो. तो म्हणजे पारंपरिक पद्धतीने काढला जाणारा उसाचा रस आणि सोबत असणारे झोके. आपल्याला काय थांबायला वेळ नव्हता, आपल्याला काय भूक लागली होती म्हणून आपण थोडेसे पोंगे खाल्ले. आपलं काय पोंगे खाऊन पोट भरलं नव्हतं म्हणून आपण थोडा केक पण खाल्ला. थोड्याच वेळच्या प्रवासानंतर आपण येऊन पोहोचलो आपल्या लोकेशनवर. मग काय आपण आपली गाडी पार्क करून चाललो होतो आपल्या दर्शनासाठी. आपण तर आलो शनी शिंगणापूरला. आलेलं आपण पहिले या स्क्रीनवरून दर्शन घेतलं, नंतर मग आपण या स्क्रीनवरून दर्शन घेतलं आणि नंतर आपण सरळ चालत आलो. पाच काय सगळे लोक आहे ना शनिदेवाला तेल अर्पण करत होते. आता सगळेजण तेल अर्पण करते म्हणून आपण पण थोडं तेल अर्पण करून घेतलं. नंतर आपण शनिदेवाचं दर्शन घेतलं, निघालो आपण पुढे. आणि इथं माझ्या भावाची अशी काहीतरी मस्ती चालू झाली. काय करतोय रे? थोडस पाय अडकला निघाला का? मग आपण आलो नवग्रह मंदिरला. सकाळी 9 ग्रहांचं दर्शन घेतलं. आम्ही बाहेर जात असताना माझ्या भावाच्या अंगात जास्त मस्ती आली, तर उलट चालायला लागला. माझा भाऊ एकदम असा मस्तीखोर आहे. नंतर आपण रिटर्न जात असताना ना आपले मंदिरांचं लोकेशन दिसलं. म्हणजे इथे सगळे देव आहे ना, भरपूर सारे देव होते. त्यांचं नाव सुद्धा घ्यायचं व्हिडिओ मध्ये. भरपूर सारे देव होते असे. आपलं दर्शन घेऊन झालं होतं म्हणून आपण काय घेतली एक्झिट. आणि हा पब्लिक, तुम्हाला पण आपल्या व्लॉग्स आवडत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. भेटू आपल्याला पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.